ऑनलाईन मध्ये आवाज येतोय? हो Yes, सर. sir. ओके. सो सिंपल. आता आपण काय केलंय, मिनीक्यूबचं इन्स्टॉलेशन केलंय, राईट. तर मिनीक्यूबवर आता आपण काम करू शकतो. इथे आपण आपले कंटेनर्स क्रिएट करू शकतो, सॉरी पॉड क्रिएट करू शकतो. पॉड कसे क्रिएट करतात आता सांगा. kubectl रन पॉड नेम माय पॉड समोर हायफन हायफन image equals to nginx or anything you what you want to take. command not found काऊन का बरं नाही आहे हे कमांड? आता आपण इन्स्टॉल तर केलं आहे. kubectl वर्जन वर्जन आपण आत्ताच ते इन्स्टॉल केलं ना, तर होऊ शकते त्याचा पाथ हे नसेल झाला, अपडेट नसेल झाला. सो काही कमांड्स आपण परत एक्झिक्यूट करू. अच्छा ओके. एक्सिट kubectl run hyphen run mypod hyphen hyphen image equals to nginx. okay. hyphen hyphen port 80 connection refused. kubectl command not found. ठीक आहे. तर इथे kubectl कमांडचा इश्यू येतोय, तर आपल्याला करायचं काय, kubectl कमांडचा परत प्रोसेस करू. ठीक आहे. इथे काय दिसतंय का, इथे काय दिसत, ll कमांड नॉट फाउंड. ll कमांड तर चालायला पाहिजे ना. let's see, let's do these steps again. Kubernetes वालाच आहे का, Linux? okay. here हा मिनीक्यूब स्टार्ट आहे ना, मिनीक्यूब स्टार्ट केलंय ना आपण. हा काय मिनीक्यूब स्टार्टेड आहे ना. ठीक आहे. मिनीक्यूब स्टार्ट हायफन हायफन फोर्स या कमांडने आपण काय केलंय, मिनीक्यूबला स्टार्ट केलंय. तर हा कंटेनर इथे आपल्याला दिसतोय. आता आपलं काम काय आहे, तर kubectl ही कमांड रन होत नाहीये, तर kubectl कमांड कडे लक्ष द्यायचं. kubectl कमांड कडे आपण लक्ष देऊ, त्याचे पाथ सेट करू. bash rc मध्ये सुद्धा ऍड करू. ओके. देन kubectl वर्जन ओके. आता वर्क करायला लागलेला आहे. ठीक आहे. kubectl सॉरी वर्जन perfect. so kubectl run mypod hyphen hyphen image equals to
nginx घेतोय, देन त्यानंतर हायफन कोड यूज करतोय इक्वल्स टू 80 एंटर, यस क्रिएटेड. सो वर्क करतोय आता. ठीक आहे. सो इथे kubectl गेट पॉड, तर पॉड आपला वर्किंग मध्ये आहे. आता इथे बघा हायफन ओ वाईट करून बघा आपल्या पॉडला एक आयपी ऍड्रेस पण मिळतंय, पण नोड कोणता आहे, मिनिक्यूब आहे आणि हाच राहणार, कारण दुसरे कुठले नोड्स आहेत का, नाही आहे. जर बघायचं असेल तर kubectl गेट नोड्स चेक करा, एकच आहे कंट्रोल प्लेन म्हणून, आणि तोच ॲज अ स्लेव्ह पण काम करेल, तो स्वतःवर सगळं काम करेल. आणि हा क्लस्टर कोणता क्लस्टर आहे, एक कंटेनर आहे. क्लिअर झालं. आणि याची रेंज काय आहे, हायफन ओ वाईट, आयपी रेंज काय आहे याची 192. ओके 192.168. आणि याच्या आतमध्ये कंटेनर पॉड जे पण क्रिएट होत आहे त्यांना रेंज कोणती देत आहे, 10.2.444. कळलं. ठीक आहे. तर आता आपलं व्यवस्थित इथे काम होत आहे. आपल्याला आता रिक्वायरमेंट काय आहे, आपला एक जो कन्सेप्ट आहे इंग्रेस वाला तो चेक करायचा. कोणता कन्सेप्ट आहे आपला, इंग्रेस. हा, तर आता ऍक्च्युली इंग्रेस काय आहे, तर इंग्रेस आहे आपला राउटिंग साठी यूज करणारा प्रोटोकॉल इनसाइड अवर कुबरनेटिस क्लस्टर. कळलं. ठीक आहे. तर आता सिंपल सा टर्म आहे, इंग्रेस कसं काम करतं ते मी तुम्हाला सांगतो. आपला डायग्राम मला कुठे गेलाय, हिअर. इंग्रेसची एक डायग्राम मी ऑलरेडी काढलेली आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. Kubernetes डायग्राम ओपन हिअर. ओके. सो हिअर यू कॅन सी इंग्रेस दिसतंय ते. ही डायग्राम आहे तुमची कशाची, इंग्रेसची. आता एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला हा असा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे की दोन ऍप्लिकेशन आहे. आतापर्यंत आपण जे पण कंटेनर पॉड्स क्रिएट केले आहे, भरपूर सारे केले, त्यांच्यासाठी आपण त्यांना एक्सपोज कशावर करतो, सर्व्हिसेसवर करतो. बरोबर ना. सर्व्हिसेसवर एक्सपोज करणार, त्या सर्व्हिस थ्रूच आपण त्या पॉडचा ऍक्सेस करू शकतो, नाही तर करू शकणार का, नाही. हा क्लिअर आहे कन्सेप्ट. सर्व्हिस असेल तरच तो पॉड ऍक्सेस होणार, अदरवाइज होणार नाही. देन आता इथे आपल्याला जेव्हा पण आपण एखाद्या डोमेनला हिट करतो, डोमेन कोणताही डोमेन जसं amazon.com, hotstart.com, राईट, यांना जेव्हा आपण हिट करतो तर ऍक्च्युली त्याच्या मागे रिक्वेस्ट जाते कशी, फ्लो कशी होते. हिट करतोय आपण, बट फ्लो कसं होईल ते बघावं लागेल. तर इथे काय बघा, आपण जेव्हा पण एखादा डोमेनला हिट करणार तर सर्वात आधी त्याच्या डीएनएस ला हिट होईल, त्याच्या मागे जो काम करत असेल लोड बॅलेन्सर वगैरे तो काम करेल. देन ती सर्व्हिस येणार कुणाकडे, कंट्रोलर सर्व्हिसेस कडे. देन इथे आता चेक केलं जातं की ऍक्च्युली कशा पद्धतीने त्या तुमच्या ट्रॅफिकची मुवमेंट होणार. तुम्ही हिट केलंय काय, mobile.com किंवा amazon.com. amazon.com ला हिट केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला काय दिसतं, होम पेज दिसतं. बरोबर आहे. बट amazon.com मोबाईल जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला काय दिसायला पाहिजे, डायरेक्ट मोबाईलचा पेज दिसायला पाहिजे. बरोबर आहे का. हा, तर ज्या पद्धतीने आपण ऍक्सेस करतो त्या पद्धतीने आपल्या ट्रॅफिक मुवमेंट होणार. असं कधी होते का की app.mobile.com टाकणार तुम्ही, हा mobile.com टाकणार आणि तुम्हाला होम पेज प्रोव्हाइड करून देईल, असं होते का, नाही. ते हेच प्रॉपर इंटरनल ट्रॅफिक मॅनेजमेंट असते. कळलं. आणि हे पॉसिबल होतं युझिंग इंग्रेस. कळलं. ठीक आहे. तर जेव्हा पण तुम्ही ऍज पर रिक्वायरमेंट तो होम कडे जाणार की मोबाईल कडे जाणार ते डिपेंड करते तुमच्या ट्रॅफिक कंट्रोलर कडे, इंग्रेस कंट्रोलर कडे. ओके. यापेक्षा आणखी चांगलं काही दाखवलंय का मी, ठीक आहे. तर एकदा तुम्ही रिक्वेस्ट टाकल्यानंतर ना ते रिक्वेस्ट हँडल केलं जाते कंट्रोलर सर्व्हिस, आणि ती कंट्रोलर सर्व्हिस म्हणजे कोणतं, तर इंग्रेस कंट्रोलर. आता हा इंग्रेस कंट्रोलर आहे काय, तर हा आहे एक थर्ड पार्टी टूल. कोणता आहे एक थर्ड पार्टी टूल आहे. तो फक्त तुमच्या रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो,
त्याला तो व्हॅलिडेट करणार की प्रॉपर रिक्वेस्ट आहे की नाही आहे. ओके, व्हॅलिडेट करणार अँड देन तो चेक करणार. काय करणार? चेक करणार की कुठे जायचं. काय करणार? तो चेक करणार की कुठे जायचं. कंट्रोलर काय करतो? कंट्रोल करतो तुमच्या ट्रॅफिकला युझिंग इंग्रेस रूल्स. युझिंग इंग्रेस रूल. आता हे सर इंग्रेस काय? हा हे काय आहे ते इंग्रेस? तर हा आहे ऑब्जेक्ट, कुबरनेटिस ऑब्जेक्ट, ज्यामध्ये आपण काय करणार? आपण इंग्रेस रूल्स डिफाइन करणार. इंग्रेस रूल्स डिफाइन करणार की जर मोबाईल लावलाय, मोबाईल सर्च केलाय तर मोबाईल वाला डायरेक्शनने घेऊन जा. होम आलाय तर होमच्या डायरेक्शनने घेऊन जा. समजलं का? आणि हे रूल्स कुठे डिफाइन केलेले असणार? इंग्रेस रूल्स मध्ये. कळलं? हे आपण करणार. अंडरस्टूड? ओके. रूल्स क्रिएट कोण करणार? आपण स्वतः क्रिएट करणार की स्लॅश मोबाईल असेल तर मोबाईलवर घेऊन जा, स्लॅश होम असेल तर होमवर घेऊन जा. हे रूल्स इथे कोण चेक करणार? इंग्रेस कंट्रोलर चेक करणार. क्रिएट आपण करणार बट चेक कोण चेक करणार ना? जे पण ट्रॅफिक येतीये ते ट्रॅफिक फोन इकडे जायला पाहिजे की या साईडला जायला पाहिजे ते कोण डिसाइड करणार? इंग्रेस कंट्रोलर डिसाइड करणार. बट कसं? का बरं? तर आधी तो इथे जाणार, इथे पाठवणार, इथे चेक करणार की कुठे कुठल्या लोकेशनला यायला जायचंय. इंग्रेस रूल्स काय करेल? मेसेज फॉरवर्ड करेल. कुणाला? कंट्रोलरला. कंट्रोलरला समजलं की याला जायचं कुठे? होमकडे. तर होमकडे तो पाठवणार या लोकेशननी वरती या सर्व्हिसकडे पाठवणार. तो डायरेक्ट पॉटकडे पाठवत नाही. तो कुणाकडे पाठवणार? सर्व्हिसकडे पाठवणार. आणि सर्व्हिसला आपला एक पॉट अटॅच आहे. कळलं का? तर या टाईपने तुमचा इंग्रेस कंट्रोलर वर्क करेल. ठीक आहे. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा त्याला मोबाईलची रिक्वेस्ट येणार तेव्हा तो काय करणार? परत सेम प्रोसेस करणार. काय करणार? परत सेम प्रोसेस. इथे कुठे काढलाय का मी ते बघतोय. आणखी बेटर डायग्राम बहुतेक मी काढलेली आहे. सो इंग्रेस नॉर्मली इन जनरल मध्ये काय आहे ते समजलं? हा इथे दिलेला आहे इंग्रेस. परफेक्ट. हियर दिसतंय इथे? हा. तर आता सेम जे आतापर्यंत आपण डिस्कस केलंय, तर युजरने डोमेन हिट केलंय. डोमेन हिट केल्यानंतर रिक्वेस्ट आली कोणाकडे? इंग्रेस कंट्रोलर. आता इथे आपण यूज काय करतो ऍज अ कंट्रोलर? थर्ड पार्टी कंट्रोलर. तर इथे भरपूर सारे इंग्रेस कंट्रोलर्स अवेलेबल असतात. त्यापैकी आपण यूज करणार एनजीनेक्स इंग्रेस कंट्रोलर. पॉप्युलर इंग्रेस कंट्रोलर्स आहेत. हा थर्ड पार्टी टूल असतो. तो काय करतो? फक्त आपल्या ट्रॅफिकला मॅनेज करायचं काम करतो ऑन द बेसिस ऑफ इंग्रेस रूल्स. On the basis of ingress rules, and yes, it transfer the request to check your rules, and then once it याला जेव्हा आपला रिस्पॉन्स मिळेल तेव्हा तो काय करतो? तो तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्स नुसार मुवमेंट होमकडे करणार, अदरवाइज मोबाईलकडे करणार. अंडरस्टूड? ठीक आहे. तर या पद्धतीने आता हे जे इंग्रेस कंट्रोलर्स आहेत हे मार्केटमध्ये भरपूर सारे आहेत. इंग्रेस कंट्रोलर्स इन कुबरनेटिस. जे मोस्ट पॉप्युलर आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथे दिलेलं आहे काय मी? हा. तर इंग्रेसचे की फंक्शन्स बघा. राउटिंग ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक राऊट करण्यासाठी. सिक्युरिटी, SSL वगैरे आपण त्यावर मेन्शन करू शकतो. सर्टिफिकेट्स लावू शकतो. लोड बॅलन्स करतोय. लोड प्रॉपर बॅलन्स होणार. जर होमवर आलं तर होमवर जाईल, मोबाईल आलं तर मोबाईलकडे जाणार. क्लिअर आहे? म्हणजे इथे लोड बॅलन्स होतीये. हा. त्यानंतर नेम बेस व्हर्च्युअल होस्टिंग. होस्टिंग मीन्स आपला जे
राउटिंग आहे ते नेम बेस असणार, आयपी बेस असणार, पाथ बेस असणार, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आपण AWS मध्ये लोड बॅलन्सर लर्न केलेला आहे. पाथ बेस राउटिंग माहिती आहे, होस्ट बेस माहिती आहे. हा, सो काम करणार ते समजलंय. त्यानंतर पॉप्युलर इंग्रेस कंट्रोलर मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. एनजीएस इंग्रेस कंट्रोलर मोस्ट पॉप्युलर, ठीक आहे, मोस्ट कॉमन. त्यानंतर हे दिलेलं आहे, हे तर मला आयडिया नाही आहे, पण HA प्रॉक्सीची मला आयडिया आहे. HA प्रॉक्सी, ठीक आहे. HA प्रॉक्सी याचा कंट्रोलर यूज केला जातो. आणि जर तुम्हाला इथे बघायचं असेल, बघा आपण जे डिस्कस करतोय, इंग्रेस कंट्रोलर सेपरेट आहे आणि इंग्रेस रिसोर्स डिफरंट आहे. जे आपण यामल मध्ये लिहिणार, काय लिहिणार, रूल्स लिहिणार. आणि इंग्रेस कंट्रोलर काय करणार, ऍक्च्युअल इन्फोर्स द रूल्स, जे रूल्स आहे त्या रूल्सला चेक करणार. ठीक आहे. हा, तर दोघांचंही काम वेगवेगळं आहे, नाही तर कन्फ्युज नका होऊ. आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल इंग्रेस, इव्हन इंग्रेस साठी ऑफिशियल डॉक्युमेंटेशन. सो हिअर आर द इंग्रेस कंट्रोलर्स, थर्ड पार्टी इंग्रेस कंट्रोलर्स, आणि ही एवढी सारी लिस्ट आहे. दिसलं? तर यापैकी कुठलाही तुम्ही इथे क्लिक करा, ते इन्स्टॉलेशनची प्रोसेस वगैरे तुम्हाला इथे मिळून जाणार. HA प्रॉक्सी दिसतोय, तर HA प्रॉक्सी इंग्रेस सी HA प्रॉक्सीच्या पेजवर घेऊन गेला आहे आणि इथून आपण इन्स्टॉलेशन वगैरे करायला घेऊ शकतो. डॉक्युमेंटेशनचं सेक्शन अवेलेबल आहे. क्लिअर झालं हे थर्ड पार्टी इंग्रेस कंट्रोलर्स. ओके. सो आता मिनी क्यूब मध्ये सर हे कसं करणार है ना, तर मिनी क्यूब मध्ये करण्यासाठी आपल्याला एकच टर्म यूज करावी लागेल. सिंपलचे आपले रिसोर्सेस आपण डिफाइन करणार. कोणते रिसोर्सेस, इंग्रेस रिसोर्स. त्यामध्ये लिहिणार काय, रूल्स लिहिणार. कोणते, मोबाईल कडे जाणार की होम कडे जाणार. कळलं? गुड. बट इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल, हा पाठवणार कुठे, दोन सर्व्हिसेस कडे. तर दोन सर्व्हिसेस पण असल्या पाहिजे है ना. ह्या दोन सर्व्हिसेसला अटॅच त्यांच्या पॉड्स पण असले पाहिजे ना. तर आपण काय करणार, एक डिप्लॉयमेंट क्रिएट करणार ज्यामध्ये दोन ऍप्लिकेशन असेल, सर्व्हिस करणार ज्यामध्ये दोन सर्व्हिसेस असणार. आणि ह्या सर्व्हिसेस, हा पॉड एक्सपोज केलाय कुठे, हा पॉड कुठे एक्सपोज केलाय, सेम. तर हे ह्या दोन टर्म्स आपण क्रिएट करणार आणि त्यानंतर इंग्रेस रूल्स आपण क्रिएट करणार. सिंपल, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. ठीक आहे. आणि ऍडव्हान्टेज मिनी क्यूब यूज करण्याचा काय असतो, इंग्रेस कंट्रोलर ऑलरेडी मिनी क्यूब मध्ये इन्स्टॉल्ड असतो. इंग्रेस कंट्रोलर मिनी क्यूब मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड असतो. दॅट्स वाय वी आर युजिंग मिनी क्यूब टू परफॉर्म दिस प्रॅक्टिकल. Understood? So Minikube is already there in Minikube. So simply start creating deployments for our practical. Okay. So what I'll do, I'll create one more folder, Ingress. Okay. And inside this what we need, deployment dot yml, one more service dot yml, one more ingress dot yml. ठीक है? आहे का कॉन्सन्ट्रेशन, आहे का, बोर झाले? ओके. सो डिप्लॉयमेंट वाली फाईल आपण आधी लिहून घेऊ. परफेक्ट. सो डिप्लॉयमेंट फाईल इथे लिहायची आहे. कसं लिहितो आपण, API वर्जन. सो आपल्याकडे एक डिप्लॉयमेंट फाईल आपण ऑलरेडी लिहिली आहे, त्याला कॉपी करू पूर्णपणे आणि इकडे घेऊन येऊ.
क्लिअर राहील? कसलं कन्फ्युजन होईल? कन्फ्युजन काहीही होणार नाही, कन्फ्युजन काहीही होणार नाहीये. आता आपलं काम काय आहे, या एक डिप्लॉयमेंट झालं है ना, आता दुसरी डिप्लॉयमेंट इथेच खाली क्रिएट करू आपण. कन्फ्युजन नको म्हणून इथेच परत दुसरी फाईल बनवणार नाही, दुसरी सर्व्हिस फाईल बनवणार नाही, एकाच फाईल मध्ये दोन्ही आपण पॉड्स क्रिएट करणार. ओके, नाहीतर आपल्याकडे एक्झाम्पल मध्ये लेट मी चेक. Okay, so I'll copy this here. हा, आता बघा इथे काय होत आहे, HTTPच्या जागेवर आपण nginx करू. nginx आहे ऑलरेडी, ठीक आहे. तर HTTP, हा, तर बघा एकदम सिंपलच आहे डिप्लॉयमेंट. कोणतं डिप्लॉयमेंट आहे इथे? एक होम ऍप्लिकेशन क्रिएट होत आहे आणि खाली काय होत आहे, एक दुसरी मोबाईल ऍप्लिकेशन क्रिएट होती आहे. आता यांच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, सर्व्हिसेस. होम वाला एक्सपोज करावं लागेल आणि मोबाईल वाला सुद्धा एक्सपोज करावं लागेल. सो मी काय करतोय आता, सर्व्हिस वाली फाईल घेऊन येऊ इकडे. सर्व्हिस here. Okay, now see, you can see here a mobile pod and it's exposed on this service. कोणती सर्व्हिस क्रिएट होणार? सर्व्हिस क्रिएट होणार MySVC होम. पण कोणत्या टाईपची? कोणत्या टाईपची सर्व्हिस क्रिएट होणार? कोणत्या टाईपची सर्व्हिस क्रिएट होणार? कोणत्या टाईपची सर्व्हिस क्रिएट होणार? क्लस्टर IP होणार. वाय? टाईप दिलेला आहे का आपण इथे? नाही. तर बाय डिफॉल्ट कोणती क्रिएट होणार? क्लस्टर IP. आपल्याला क्लस्टर IP इनफ आहे नोटबोर्ड एक्सपोज करून आपल्याला त्याला पर्सनली एक्सेस करायचं आहे का? नाही. तर क्लस्टर IP वेल अँड गुड. नेक्स्ट, इथे कोणता पॉड? मोबाईल साठी. आता हे सर कसं समजणार हे बरोबर याच्यासाठीच करताय की नाहीये? तर इथे बघा लेबल, आणि याच लेबलला आपण इथे यूज केलंय सिलेक्टर मध्ये, बरोबर आहे का? हा, सो हिअर इन मोबाईल सेक्शन लेबल अँड हिअर यू कॅन सी सिलेक्टर. हे मॅच व्हायला पाहिजे, तेव्हा ती सर्व्हिस त्या पॉर्टला कॅप्चर करेल. अंडरस्टूड? सिलेक्ट करेल. So now we done here, and now the term is like ingress. What is ingress? We already know. And here what we are going to do, we are going to set rules. We are going to set rules. So I'll copy ingress file also, and let's discuss about how it's going to work. Okay. So here now you can see API version. What is it? API version networking.ktotest.io/v1. From the API version you can identify it is the term of networking. इंग्रेस कशाची टर्म आहे? नेटवर्किंगची टर्म, राउटिंगची टर्म आहे. API चा वर्जन पण सेम तोच आहे, कोणता? नेटवर्किंगचा वर्जन. ठीक आहे. देन येस, आपण जे नेहमी करतो काइंड लिहिणार इंग्रेस, मेटा डेटा लिहिणार माय इंग्रेस, हे नाव दिलेलं आहे, लेबल याला दिलेलं आहे. परफेक्ट आहे. नाव हिअर यू कॅन सी अनोटेशन. काय दिलेलं इथे? अनोटेशन. अनोटेशन्स मीन्स एक्स्ट्रा लेबल्स. अनोटेशन मीन्स एक्स्ट्रा लेबल्स. आता एक्स्ट्रा लेबल्स मध्ये याला आणखी काय चेक करायचं आहे? एक्स्ट्रा लेबल्स मध्ये तर याला जायचं आहे nginx ingress कंट्रोलर कडे, आहे की नाही हे चेक करायचं. तर इथे तो एक्स्ट्रा मध्ये काय करतोय? nginx.ingress. आता हे सर कुठून मिळणार? हे सर कुठून मिळणार? मी माझ्या मनाने घेतलेलं नाहीये, हे डॉक्युमेंटेशन्स वर मिळतात. ठीक आहे.
तुम्ही जो इंग्रेसवाला डॉक्युमेंटेशन ओपन केला आहे इथेच तुम्हाला त्या सगळ्या टर्म्स मिळतील. लेफ्ट हँड साईडला एवढ्या साऱ्या टर्म्स आहेत, नेटवर्क पॉलिसीज, एंड पॉइंट्स, गेटवेज, हे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहे. तर कुठेही जायची गरज नाही. ठीक आहे. Annotations in Kubernetes. Annotations are the key value pairs used to attach non-identified arbitrary metadata to Kubernetes object. So what is annotation? Annotation is nothing but another level of identification. कळलं? ओके. आणि कुबरनेटिसला ते अटॅच करण्यासाठी आपल्याला काय अटॅच करायचं आहे, काय यूज करायचं आहे, इंग्रेस कंट्रोलर यूज करायचा आहे. तर त्याचा तो अनोटेशन तुम्हाला मिळाला आहे. आणि ते जर तुम्हाला इथे चेक करायचं असेल तर अनोटेशन्स वाल्या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही यूज करू शकता. इंग्रेस वाले अनोटेशन्स इथे तुम्हाला कुठे ना कुठे मिळेल. सी अनोटेशन दिसतंय इथे. ओके. सध्या इथे तो थोडासाच दिलेला आहे, पण तुम्हाला आणखी एक्सप्लोर करावं लागेल, वेगवेगळ्या टर्म्स मिळतील. परफेक्ट. सो अनोटेशन काय करतंय तर आपल्याला रूट डायरेक्टरी मध्ये तो चेक करतोय. रूट डायरेक्टरी मध्ये इंग्रेस कंट्रोलर असेल तर त्याला तो इथे काय करणार, अटॅच करणार. ठीक आहे. देन त्यानंतर स्पेसिफिकेशन, हे आपल्याला माहिती स्पेसिफिकेशन लिहितो, बट आता यामध्ये येणार काय स्पेसिफिकेशन मध्ये, तर स्पेसिफिकेशन मध्ये रूल्स येणार. काय येणार, रूल्स. रूल्स येणार. तर किती रूल्स येणार, मल्टिपल रूल्स येणार. तर हे काय लिस्ट आहे, पहिला रूल इथे आहे, हा पहिला रूल आहे, आणि इकडे दुसरा रूल आहे, हा एक तिसरा रूल इथे दिलेला. बरोबर. हा. तर फर्स्ट रूल मध्ये चेक करा. फर्स्ट रूल, फर्स्ट रूल मध्ये काय दिलेलं आहे, हायफन होस्ट, होस्ट cpz.com और सिंपल इथे home.com. क्लिअर आहे. home.com कशाची, ओके. home.com दिसतंय. हा. home.com लिहिल्यानंतर आता हा फॉरवर्ड कुठे होणार, जेव्हा home.com आपण सर्च करणार तेव्हा फॉरवर्ड कुठे होणार, http रिक्वेस्ट राहणार. पाथ, पाथ काय पाहिजे तर पाथ टाईप प्रिफिक्स. प्रिफिक्स मध्ये पाथ कुठे चेक करणार, home.com साठी स्लॅश मध्ये, म्हणजे स्लॅश मध्ये तो home.com ऍप्लिकेशन जेव्हा पण आपण हिट करणार तेव्हा स्लॅश मध्ये असलेली ऍप्लिकेशन एक्सेस होणार. तो स्लॅश मध्ये index.html कोणत्याही लोकेशन मध्ये असू दे, तो जाऊन त्या ऍप्लिकेशनला हिट करणार. अंडरस्टूड. हा. आपल्याला लोड बॅलन्सिंगचा कन्सेप्ट आठवा, AWS मधला लोड बॅलन्सिंगचा कन्सेप्ट आठवा, तर हे क्लिअर होईल. जस्ट रिकॉल दोज थिंग्स. नाउ हियर यू कॅन सी बॅकएंड. व्हॉट इज इट, बॅकएंड. बॅकएंड, what backend we are using, service. We already seen on in our diagram. This one is the ingress rules, and where we are moving, where we are passing our request, ingress controller to service. Service is the backend. Understood. पॉडला द्यायचं आहे का नाही, पॉड होणार का नाही. आपल्याला बॅकएंड मध्ये काय द्यावं लागेल, सर्व्हिस, बिकॉज आवर रिक्वेस्ट इज मूव्हिंग टुवर्ड दिस सर्व्हिस अँड सर्व्हिस इज अटॅच, सर्व्हिस एक्सपोजिंग अवर पॉड, इट विल डायरेक्टली मूव टुवर्ड अवर पॉड. अंडरस्टूड. हा. So that's why here you can see service is the backend, and which service it is, my SVC home. So my SVC home here, see सेम नाव द्यावं लागेल त्या सर्व्हिसला, इथे सिलेक्ट केलाय मी. गॉट इट. हा. देन ऑन व्हॉट पोर्ट नंबर 80. क्लिअर. येस. सो home.com rule is now set. Whenever you are going to access home.com,
service request will flow towards where this service. Clear? Yes. And service is selected the pod where it's going to forward your request. Understood? Okay. Then त्यानंतर इथे दुसरा एक दिसतो mobile.com. अंडरस्टूड? तर दुसरा होस्ट आहे कोणता? mobile.com. जेव्हा पण तुम्ही mobile.com ला हिट करणार, whenever you want to hit mobile.com, then what will happen? So then the same thing, type prefix path slash mobile and स्लॅश मध्ये बघणार, मोबाईल मध्ये बघणार आणि तो कुठे चेक करणार? या सर्व्हिसकडे ऍज अ बॅकएंड तो पास करणार. सी बॅकएंड मध्ये कोणती सर्व्हिस आहे? मोबाईल सर्व्हिस आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट, हे तर झालं होस्ट बेस्ड. हे काय? होस्ट बेस्ड राउटिंग. पाथ बेस्ड राउटिंग कशी असणार? तर पाथ बेस्ड राउटिंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला प्रिफिक्स स्लॅश स्लॅश मोबाईल. कळलं? आणि देन तुम्हाला सर्व्हिस कोणती सर्व्हिस असेल? कळलं का? हा. आता हे जे आहे स्लॅश मोबाईल, सर हे स्लॅश मोबाईल आलं कसं इथे? कसं आलं? पाथ बेस्ड राउटिंग आहे. मग यासाठी आपली ऍप्लिकेशन कुठे असायला पाहिजे? HTML स्लॅश स्लॅश www स्लॅश HTML. HTML च्या आतमध्ये हे मोबाईल डायरेक्टरी असली पाहिजे. कळलं ना? हा. आणि यामध्ये मग तो index.html असणार. सो एवढं क्लिअर झालं? व्हेरी गुड. सो नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू, जस्ट डिप्लॉय दोज थिंग्स. git add काय मेसेज टाकू? मेसेज काय टाकू? मेसेज काय टाकू सांगा? So git clone okay, cd batch latest ingress ls. तीन फाइल अवेलेबल आहे. So you can see all three files and one by one you have to deploy these things. So the first thing is like kubectl apply -f deployment.yml, enter this, it's created, and then you can see service. So kubectl apply -f service dot
YML, it's also created, and the last one, your work is to execute ingress. So kubectl apply -f ingress.yml, it's also created. So kubectl get ing, okay, get ing. So here you can see two types of host, home.com and mobile.com is now is here, and my ingress is created. Okay, kubectl get pods -o void, all two pods are running. Perfect है? Okay, so kubectl get svc -o void. Okay, so here you can see two services for home and mobile. Perfect. So kubectl and what we will do, मिनिक्यूबच्या आतमध्ये जावं लागेल. ओके, सो मिनिक्यूबच्या आतमध्ये जाऊन त्या क्लस्टरच्या आतमध्ये जाऊन कमांड्स एक्झिक्यूट करून बघू शकणार, कारण हे इथून कव्हर करणं पॉसिबल होणार नाही. लेट्स से चेक 183.59 होईल का? नाही. सो मिनिक्यूब SSH, काय मिनिक्यूब SSH. आपण कुठे आलो आता? मिनिक्यूबच्या आतमध्ये आलोय. सो कर्ल 10.104.183.59 चा एक्सेस सर्व्हिस थ्रू पॉड एक्सेस करतोय आपण. इफ यू वांट टू चेक व्हाट दिस इज सर्व्हिस. ओके, या पॉडच्या आयपी वरून तर आपण एक्सेस करू शकतो, पॉडच्या आयपी थ्रू तर आपण एक्सेस करणार, बट येस नाही, पॉडचीच आयपी आहे ना आपली, पॉडच्या आयपी वरून आपण एक्सेस करणार, बट आपल्याला एक्सेस करून कुठून बघायचं आहे? सर्व्हिस वरून. तर आपण जेव्हा यांना एक्सेस करतोय तर आपली रिक्वेस्ट ऍक्च्युली कुठे मूव्ह होती आहे? पॉडकडे मूव्ह होती आहे, म्हणजे आपले बरोबर हे झालेलं आहे. नाव इनग्रेस, इथून बाहेर निघून हे समजलं पॉड्स वर्किंग आहे, सर्व्हिस थ्रू आपण एक्सेस करू शकतो. एक्झिट. सो kubectl get ing मीन्स ingress, स्मॉल फॉर्म मध्ये लिहितोय, -o लिहिणार, वाईड लिहिणार. ओके, एवढीच इन्फॉर्मेशन आहे यामध्ये. तर इथे माय इंग्रेस तर kubectl गेट नोड्स. नोड्स कोणता आहे? आपल्याकडे एकच नोड आहे ना, तर या नोड वरून आता आपण एक्सेस करणार काय? आपल्या ऍप्लिकेशन्स. सो -o वाईड, याचा आयपी रेंज काय? 192.168. क्लिअर? तर तुम्ही इथे नोट केलं असेल, आपल्याकडे दोन डोमेन स्पेसिफाईड केलेले आहेत इथे, home.com आणि mobile.com. आता हे home.com आणि mobile.com आपल्याला सेट करायचे आहे टेम्पररी पर्पज साठी, आणि ते असणार /etc/host मध्ये, nano/etc/host ही फाईल असते. यामध्ये आपल्याला ह्या जेव्हा पण आपण home.com लिहिणार तेव्हा रिक्वेस्ट कुठे जायला पाहिजे ते सेट करणार. ठीक आहे, होस्ट. तर इथे आयपी ऍड्रेसेस द्यावे लागतील. आता आपण काय करू, आधी ते आयपी ऍड्रेसेस बाहेर काढून ठेवू, जेणेकरून इथे आपल्याला पेस्ट करता येईल. सो फॉर नाव एक्झिट. सो नोटपॅड, तर इथे काय आहे?
home.com, ठीक आहे. आणखी mobile.com आणि मिनिक्यूबचा आयपी काय आहे, मिनिक्यूब आयपी काय आहे 192.168.49.2. परफेक्ट. तर ह्या 3 गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे या फाईलमध्ये ऍड करण्यासाठी. अंडरस्टूड. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, आयपी आपला home.com राहणार आणि आयपी कोणता राहणार 192. इंग्रेसला आयपी यायला पाहिजे का, इंग्रेस 192 काय होतं 192 च्या समोर डिलीट झालं का हे. अच्छा 168. हां राईट. सो 192 168 49.2 and then same mobile.com 192 168 49.2 simple control X Y Z. Okay, so curl curl 192.168.49.2 मिनिक्यूबच्या आतमधून करावं लागेल. curl 192.168.49.2. Okay, something I missed. Exit, let me check. Ingress परफेक्ट. काहीतरी रिस्पॉन्स येतोय बट 301 येतोय. इंग्रजचा ऍड्रेस का नाही आला इथे. हा, वन मोर थिंग, we did our basic things, right? Deployment, ingress and service, but as per our diagram what you will see extra here, we did these things, deployment, we did this thing, right? And we are also deployed routing rules using ingress, but have we enabled ingress controller ऍक्टिव्ह केलं का आपण अजून नाही. तर राउटिंग ट्रान्सफर होतीये का, नाही होतीये. तर इंग्रेस कंट्रोलर आता आपल्याला काय करायचं आहे, इनेबल करावं लागेल. ठीक आहे. तर ते करण्यासाठी मिनिक्यूब मध्ये काय करायला लागेल, तर मिनिक्यूब मध्ये एक कमांड यूज करायची आहे, कोणती, मिनिक्यूब ऍड ऑन. ओके, कोणती आहे, मिनिक्यूब ऍड ऑन कमांड. आता ही कमांड माझ्या लक्षात पूर्णपणे येत नाहीये, सो लेट मी चेक. minikube add-on command. Here minikube add-on enable ingress. Perfect. Minikube add-on enable ingress. Okay, add-ons. Okay, S यूज करावं लागेल, एंटर. तर आता हा ऍक्च्युअली काय करतोय बघा, इंग्रेस कंट्रोलर, एनजीनेक्स इंग्रेस कंट्रोलर इनेबल करणार. याच्याकडे ऑलरेडी पॅकेज आहे, त्या पॅकेजला तो काय करणार, ऍक्टिव्ह करणार. इंग्रेस ऍड ऑन इज इनेबल. नाउ
Now the thing is like check in ing. आता थोडा वेगळा देतोय. home.com no one, still something is missing. kubectl get pods are perfect. kubectl get svc white, this is perfect. Okay, kubectl get ing. Now you can see IP address आधी होता का? सी ऍड्रेस ब्लँक, इंग्रजला ऍड्रेस ब्लँक होता, बट नाउ यू कॅन सी ऍड्रेस इज नाउ स्पेसिफाईड, अँड वन्स द ऍड्रेस इज स्पेसिफाईड वी कॅन curl home.com from inside minikube. Let me check SSH curl home.com 301y. IP चेंज है का? नहीं, सेम है ना? curl 192.168.168.49.2 not found. Maybe exit nano/etc/host IP ॲड्रेस आधी लिहावा लागतो. ठीक आहे, 192.168.49.2 home.com आणि 192.168 हा IP ॲड्रेस आहे कशाचा? हा IP ॲड्रेस इंग्रजचा IP ॲड्रेस आहे. ओके, .49.2.mobile.com आणि खालच्या दोन्ही एंट्रीज मी काय करणार? डिलीट करणार. नाही, IP ॲड्रेस आधी आहे ना, वरचा जो आहे, वरचा हा एक्झाम्पल कसा आहे? IP आधी आहे. So that might be the case. So what I am doing, I am going to save this now and trying it again. kubectl apply -f ingress is unchanged. Very good. Now yes, perfect. ठीक आहे. सो इश्यू कुठे होता? इश्यू कशामध्ये होता? मी इथे नॅनो मध्ये इथे काय केलं होतं, मी होम आधी लिहिलाय आणि दोन IP, पण आता एकच IP ॲड्रेस आपण दोघांनाही अटॅच केलेली आहे. म्हणजे काय अटॅच केलेलं आहे? आपण इंग्रेजचा IP ॲड्रेस अटॅच केला आहे. जेव्हा home.com अटॅच होणार तर इंग्रेजवरच जाणार, मोबाईल होणार तर तेव्हा पण इंग्रेजवरच जाणार, आणि इंग्रेज कंट्रोलर देन तो आयडेंटिफाय करणार की त्याला जायचं कुठे आहे. सर्व्हिस कोणती सेट आहे? त्यामध्ये सर्व्हिस सेटअप असेल होमची तर होम सेटअप कडे तो पाठवणार, मोबाईल सेटअप असेल तर मोबाईल कडे पाठवणार. आणि इथे आपल्याकडे एक्झाम्पल अवेलेबल आहे. सो इथून बाहेर निघू. इथे आपल्या होमला आपण जेव्हा curl.home.com ला ऍक्सेस करतोय तेव्हा ती रिक्वेस्ट इट्स वर्क्स म्हणजेच HTTP कडे जाते, आणि HTTP चा अप्लिकेशन म्हणजेच कोणतं अप्लिकेशन? आपला होम अप्लिकेशन. डिप्लॉयमेंट मध्ये बघा, HTTP चं अप्लिकेशन म्हणजेच कोणतं अप्लिकेशन? होम अप्लिकेशन. आणि मोबाईल जेव्हा .com आपण ऍक्सेस करणार curl mobile.com
तर तुमचा nginx ऍक्सेस होतोय. सो वेलकम टू nginx. आहे प्रॉपर. तर इंग्रेस आता कसं काम करतोय ते समजलं. हे काम होत आहे होस्ट बेस्ड राउटिंग. होस्ट बेस्ड राउटिंग कळलं. पाथ बेस्ड राउटिंग साठी काय करावं लागेल. पाथ द्यावा लागेल आपल्याला स्लॅश मोडला. क्लिअर राहील. करून बघणार तुम्ही ते. तर इंग्रेस इथे समजलंय काय करताय. तुमच्या राउटिंग प्रॉपरली तो जो तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे ते राउटिंग प्रॉपर मूव्ह करते. अंडरस्टूड. इंटरनल लोड बॅलन्सर ऍज अ कन्सिडर करू शकता. कळलं कार्तिक. पक्का. प्रॅक्टिकल कधी करणार. ठीक आहे. सो इंग्रेस मध्ये एवढंच आहे. यामध्ये तुम्ही आणखी काय करणार तर पाथ बेस्ड राउटिंग. पाथ बेस्ड राउटिंग तुम्ही करून बघणार या पद्धतीने. कळलं. तुमचं काय राहणार. home.com राहणार. home.com.home.mobile.com असं एक क्रिएट करा आणि त्याच्यासाठी तुम्ही पाथ कोणता देणार स्लॅश मोबाईल. कळलं. हा गुड. पण दुसरी ऍप्लिकेशन इथे असायला पाहिजे. ते तुम्हाला सेट करून बघावं लागेल. सो इंग्रेस मध्ये एवढंच आहे. इंग्रेस नेक्स्ट तुम्ही एक्सप्लोर करून बघा.